हिंजवडी, वाकड, मारुंजी, पुनावळे, ताथवडे, थेरगाव, किवळे आणि रावेत या भागामध्ये तुम्ही तुमच्या बंगलोसाठी एक क्लिअर टायटल प्लॉट शोधताय का? पण तुम्हाला हवा तसा बंगलो प्लॉट मिळत नाही आहे का? तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक प्रीमियम NA प्लॉटिंग प्रोजेक्ट जो पाहिल्यानंतर तुम्ही दुसरा पर्याय शोधणारच नाही. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे स्टीवन आणि तुम्ही बघताय बुकमाय वास्तूचं जमीन जुमला, हे जमीनविषयक माहिती देणारं स्पेशल मराठी यूट्यूब चॅनल. आणि आजचा जो प्रोजेक्ट आहे हा तुमच्यासाठी खूप खास होणार आहे, कारण वेस्ट पुण्यामधला हा फुल्ली डेव्हलप असा गेटेड कम्युनिटीचा प्रोजेक्ट आहे, जिथे तुम्हाला प्लॉट घेण्यासाठी बँक लोनसुद्धा उपलब्ध होणार आहे. आणि या परिसराचा जर तुम्ही विचार केला तर खूप मोठ्या मोठ्या टाउनशिप इथे ऑलरेडी बनून तयार आहेत. आणि ह्या प्लॉटिंग प्रोजेक्टच्या बाजूलाच 105 एकरमध्ये नवीन टाउनशिपचा प्रोजेक्ट पण येऊ घातलेला आहे. सो चला आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घेऊया. मित्रांनो, कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याआधी किंवा खरेदी करण्यापूर्वी 5 महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या पाहिजे, जेणेकरून तुमची जी गुंतवणूक आहे ती भविष्यात सुरक्षित आणि फायदेशीर होऊ शकते. सर्वात महत्त्वाचं असतं प्रोजेक्टचं टायटल. आता ह्या प्रोजेक्टच्या टायटलबद्दल सांगायचं झालं तर हा प्रोजेक्ट NA PMRDA सँक्शन असा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे. NA असल्यामुळे तुमचं सेपरेट सेल डीड 7/12 तर होईलच, सोबत तुमचं बँक लोन होण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे मदत होईल. PMRDA सँक्शन असल्यामुळे तुम्हाला इथं जे रोड आणि ॲम्युनिटीज दिले त्याचे लोडिंगचे अतिरिक्त पैसे द्यायला लागणार नाही. सोबत FSI जो असतो, FSI म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स, तुम्ही लिगली किती कन्स्ट्रक्शन करू शकता तो सुद्धा जास्त मिळतो. आता इथं FSI जो आहे तो 1.4च्या आसपासचा आहे. आणि जर कन्स्ट्रक्शनच्या परमिशनबद्दल बोलायचं झालं तर ग्राउंड+2चं म्हणजे ग्राउंडचा मजला सोडून तुम्ही 2 मजली इथे बंगलो जो आहे तो आरामशीर इथे बनवू शकणार आहात. सो हा फायदा असतो NA PMRDA सँक्शन प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये प्लॉट घेण्याचा. दुसरा महत्त्वाचा विषय असतो लोकेशन. आता या प्रोजेक्टचा 7/12 जरी जांभे गावाचा असेल तरी ह्या प्रोजेक्टला लागूनच पुनावळे, दुसऱ्या साईडनी ताथवडे, एका साईडनी मारुंजीची हद्द आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघितलं तर लोढा बेलमोंटे हा जो प्रोजेक्ट आहे तो समोरच्या साईडला दिसतो. तुम्ही जर ह्या साईडला बघितलं तर कोलते पाटलांचा लाईफ रिपब्लिक हा प्रोजेक्ट आहे. तुम्ही जर हिंजवडीकडून येत असाल कोलते पाटलांच्या लाईफ रिपब्लिक ह्या प्रोजेक्टमधून यावं लागतं. आणि इथून जो पुणे मुंबई हायवे तो फक्त 3 किलोमीटरवर आहे. त्याच्यानंतर पुनावळे मल्टी स्पेशलिस्ट जे हॉस्पिटल आहे ते 4 किलोमीटरवर आहे. आणि हिंजवडी IT पार्क जो आहे ते 8 किलोमीटरवर आहे. त्या व्यतिरिक्त पोद्दार CBSE स्कूल 7 किलोमीटर, GSPM कॉलेज 5 किलोमीटर, त्याच्यानंतर पुणे रेल्वे स्टेशन 24 किलोमीटर आणि पुणे एअरपोर्ट 29 किलोमीटरवर आहे. पण प्रोजेक्टचं लोकेशन एवढं प्राईम आहे की तुम्हाला बघता क्षणी नक्कीच आवडेल. आता तुम्ही म्हणाल ह्या लोकेशनलाच आम्ही इन्व्हेस्टमेंट का करावी, तर हे फास्ट ग्रोविंग रेसिडेन्शियल झोन आहे. आता ह्या प्रोजेक्टच्या बाजूलाच जो ANPRI कॉर्प ग्रुप आहे, मोठं नाव आहे हे रिअल इस्टेटमधलं, त्यांची 105 एकरचं लँड पार्सलमध्ये इथे काम सुरू होतं आहे टाउनशिपचं. त्याच्यानंतर रोड कनेक्टिव्हिटी जी आहे ती खूप चांगली आहे. त्याच्यानंतर एज्युकेशनल जे इन्स्टिट्यूट आहे ते खूप जवळ आहेत ह्या प्रोजेक्टपासून. हिंजवडी IT पार्क पण जवळ आहे. पुणे मुंबई जो हायवे आहे सोबत एक्सप्रेसवे आहे तो सुद्धा खूप जवळ आहे. आणि ह्या सगळ्या कारणांमुळं इथलं जे ॲप्रिशिएशन पोटेन्शियल आहे ते खूप स्ट्रॉंग असं आहे. सो या प्रोजेक्टला व्हिजिट तर कराच. व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. पण ह्या प्रोजेक्टमध्ये प्लॉट घेण्याची संधी मुळीच चुकवू नका, कारण की रेट जेवढे झपाट्याने वाढत चाललेले आहेत येणाऱ्या काळामध्ये प्लॉट घेणं खूप अवघड होणार आहे. आणि मी नेहमी माझ्या व्हिडिओत सांगतो की प्लॉटची निर्मिती करता येत नाही. एका छोट्या प्लॉटवर शेकडो फ्लॅट बांधता येतात, पण एका प्लॉटवर एकच बंगलो बनवण्याची जी संकल्पना आहे ती खूप चांगली आहे. आणि प्लॉटची निर्मिती करता येत नसल्यामुळे भविष्यात तुमच्याकडे बजेट जरी तयार झालं किंवा चांगले पैसे जरी उभे राहिले तरी त्या लोकेशनला, ज्या हव्या त्या लोकेशनला तुम्हाला प्लॉट घेणं हे शक्य होत नाही. सो निश्चित प्लॉट घेताना कर्ज काढायची वेळ जरी आली तर निश्चित बँक लोन वगैरे करा, पण प्लॉट घेण्याची संधी तुम्ही मुळीच चुकवू नका. तिसरी महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर प्रोजेक्टचा लेआउट आणि त्याच्यामध्ये मिळणाऱ्या तुम्हाला सुखसुविधा. आता ह्या प्रोजेक्टच्या जर लेआउटबद्दल बोलायचं झालं तर 38 गुंठ्याचाच हा पूर्ण प्लॉट आहे. इथे पहिली शेती चालू होती, ऊसाची शेती अजूनही तुम्हाला या प्लॉटच्या अवतीभोवती बघायला भेटेल. सो 38 गुंठ्यामध्ये इथे 25 प्लॉट जे आहेत ते सँक्शन करण्यात आलेत. सगळ्यात छोटा जो प्लॉट आहे तो 1072 स्क्वेअर फूटचा आहे आणि सगळ्यात मोठा जो प्लॉट आहे तो 1837 स्क्वेअर फूटचा आहे. आता या 25मधले ऑलमोस्ट 15 प्लॉट जे आहेत ते सोल्ड आऊट झालेले आहेत आणि 10 प्लॉट आता इथे शिल्लक आहेत. प्रोजेक्टचं जेव्हा अनाऊन्समेंट झालं होतं तेव्हाच नियरबाय जे लोक आहेत या प्लॉटच्या अवतीभोवती राहणारे त्यांनीच हे 15 प्लॉट इथं बुक केले होते.
सो हे 10 प्लॉट जे शिल्लक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून फटाफट साईट व्हिजिट करण्याचा जो प्लॅन आहे तो करा आणि ह्या प्लॉटला व्हिजिट करा. आता या प्रोजेक्टमध्ये मिळणाऱ्या फॅसिलिटीबद्दल सांगायचं झालं तर पूर्ण प्रोजेक्टला एंटायर प्रोजेक्टला तुम्हाला इथं 6 फुटाची जी वॉल आहे ते बघायला भेटेल. आता ही प्रोजेक्टचीच वॉल आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्टमध्ये 9 मीटरचे सिमेंटचे रोड असणार आहे. आता जो याचा बेस आहे रोडचा तो इथं झालेला आहे आणि इथं आता सिमेंटचं जे रोड आहे ते तयार होणार आहे. त्यानंतर बंगलो जर तुम्ही बनवायला घेतला तर तुम्हाला ड्रेनेज फार महत्त्वाचं असतं. तर ड्रेनेजची जी फॅसिलिटी आहे तीसुद्धा इथं तुम्हाला मिळणार. ही पूर्ण ड्रेनेजची लाईन इथून गेलेली आहे. त्याच्यानंतर पाणी महत्त्वाचं असतं. पाण्याचं कनेक्शन इथं असणार आहे. लाईटचं कनेक्शन असणार आहे. स्ट्रीट लाईटसुद्धा इथे तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटेल. एंट्रन्स गेट जे आहे ते सुद्धा बघायला भेटेल आणि प्रत्येक प्लॉटला 2 फुटाचं वॉल कंपाऊंडसुद्धा इथे देण्यात येणार आहे. बंगलोचं जर कन्स्ट्रक्शन सुरू केलं तर ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी तुम्हाला या लेआउटमध्ये ह्या प्रोजेक्टमध्ये निश्चित बघायला भेटतील. 5वा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे रेट. पण रेटसोबत त्या लोकेशनमध्ये कुठलं पोटेन्शियल आहे, तिथली फ्युचर डेव्हलपमेंट काय आहे, सोबत तुम्हाला नॅचरल ॲप्रिशिएशन काय मिळणार आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आता या प्रोजेक्टमध्ये जो रेट ठेवण्यात आला आहे तो आहे 5,999 रुपये पर स्क्वेअर फुटाचा रेट आहे. म्हणजे 6,000 रुपये पर स्क्वेअर फुटाच्या आसपासचा रेट आहे. पण हा रेट इथे वर्थ का आहे किंवा व्हॅल्यू तुम्हाला या रेटची का मिळते तर त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की पूर्ण रिअल इस्टेट मार्केटचा विचार केला तर रिअल इस्टेटमध्ये जनरली 5 वर्षानंतर रेट जे आहेत ते प्रॉपर्टीचे डबल होतात. पण वेस्ट पुण्याचा विचार केला तर प्रत्येक 2-2.5 वर्षांमध्ये रेट जे आहेत ते डबल होतात. आता या सेम लोकेशनला आम्ही काही वर्षापूर्वी प्लॉट विकत होतो तर इथले रेट अगदी 1,500 ते 2,000च्या आसपासच होते. पण आत्ता जर तुम्ही बघितलं तर 6,000च्या आसपास रेट देऊन पण इथे क्लिअर टायटल जे बंगलो प्लॉट आहे ते सहजासहजी उपलब्ध होत नाही. आणि या प्रोजेक्टच्या अवतीभोवती जर तुम्ही प्रोजेक्ट बघितले तर तुम्हाला मोठ्या मोठ्या टाउनशिपचे प्रोजेक्ट बघायला भेटेल. जसं इथे कोलते पाटील डेव्हलपरचा लाईफ रिपब्लिक हा प्रोजेक्ट आहे. या साईडला लोढा बेलमॉन्टे आहे. समोरच्या साईडला क्रिसाला हिरानंदनीचा जो टाउनशिप प्रोजेक्ट आहे तो आहे. त्याच्यानंतर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 105 एकरमध्ये ANP कॉर्पचा पण एक मोठा प्रोजेक्ट येतो आहे. सोबत पुणे बेंगलोर हायवे जो आहे तो सुद्धा इथून खूप जवळ आहे. जी नवीन मेट्रो आहे तीसुद्धा ह्या पुणे बेंगलोर हायवेवरनं सँक्शन झालेली आहेत. एक्सप्रेससाठी मोठा फंड जो आहे तो गव्हर्नमेंटकडून सँक्शन करण्यात आलेला आहे. सो एक ना एक असे अनेक कारणं तुम्हाला या लोकेशनबद्दल सापडतील ज्यामुळे तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आता सगळ्यात छोटा प्लॉट जर तुम्ही इथे घ्यायचा विचार केला तर साधारणतः 75 लाखापर्यंत जी पॅकेज कॉस्ट आहे ती जाते आणि 70 ते 80% बँक लोन तुम्हाला कुठलीही जी बँक आहे ती निश्चित इथं लोन फॅसिलिटी देईल आणि सिबिल चांगला असेल तर 90% सुद्धा लोन तुमचं इथं होऊ शकतं. IDBI सारखी बँक तुम्हाला जास्तीत जास्त फंड जे आहे ते करते. सो इथे प्लॉट घेण्यासाठी खूप चांगलं असं वातावरण आहे हे आत्ता आणि प्रॉपर्टी क्लिअर टायटल असल्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याची ही संधी मुळीच चुकवली नाही पाहिजे. सो मी आशा करतो तुम्हाला हा प्रोजेक्ट डिटेलमध्ये लक्षात आला असेल. कुठलेही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही आम्हाला विचारू शकता. 10च प्लॉट शिल्लक असल्यामुळे तुम्ही साईट व्हिजिटचा प्लॅन हा झटपट केला पाहिजे आणि साईट व्हिजिट करण्यासाठी पण स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमची टीम तुम्हाला हा प्लॉट तर दाखवेल सोबत इथे अजून आधी झालेले जे NA प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये कुठं कुठं प्लॉट शिल्लक आहे किंवा कुठले नवीन प्रोजेक्ट्स चालू आहेत ते दाखवण्यासाठी सुद्धा निश्चित मदत करेल. आणि प्लॉटिंगमध्ये आमचं हे जमीन जुमला खूप मोठा ब्रँड आहे. सो निश्चित तुम्ही आम्हाला संपर्क करून कुठेही प्लॉट शोधत असाल तर सांगू शकता. आमची टीम तुम्हाला प्लॉट शोधून देण्यासाठी निश्चित मदत करेल आणि हे सर्व करताना आम्ही कधीच कुठले चार्ज घेत नाही. सो तुम्हाला आमची ही जी सर्व्हिस आहे ती फ्री ऑफ कॉस्ट इथे मिळून जाईल. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा निश्चित करा. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.